नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ भरतीकरता ही जाहिरात निघालेली आहे. आणि या संदर्भामध्ये मित्रांनो जी जाहिरात निघालेली आहे ती एमपीएससी रिक्रुटमेंट मार्फत जी अधिकृत जाहिरात आहे ती सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मॅक्झिमम लाईक करा. तर पदाचं नाव आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा उपसंचालक गट अ. एकूण 21 रिक्त पद आहेत आणि त्याच्याकरता सॅलरी जी आहे ही 2 लाखाच्या वरती तुम्हाला इथे सॅलरी मिळत आहे. या संदर्भामध्ये जी अधिकृत जाहिरात जी प्रकाशित झालेली आहे ती अधिकृत जाहिरात ही आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात, ज्यामध्ये आपण जी पहिली शैक्षणिक पात्रता आहे तिथून आपण या जाहिरातीला सुरुवात करू. तर बघा, पात्रता जी आहे ती भारतीय नागरिकत्व असावं, याशिवाय शैक्षणिक पात्रता व अनुभव जो त्यांनी दिलेला आहे तो candidate have cased to be serving member of armed force of the union and who have held the rank of major and above. मेजर किंवा मेजर पेक्षा मोठी असणारी रँक इन दी आर्मी किंवा रँक इक्विव्हॅलंट टू ट्रेटो इन दी नेव्ही और इन एअरफोर्स. एअरफोर्स, आर्मी किंवा नेव्हीमध्ये ज्यांची रँक जी आहे ती मेजर किंवा त्याच्या वरती आहे अशा कॅन्डिडेट करता ही जाहिरात आहे. अँड इट शुड हॅव ॲडिक्वेट नॉलेज ऑफ मराठी ॲज वेल ॲज टू बी एबल टू स्पीक, रीड अँड राईट लँग्वेज विथ फॅसिलिटी. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मराठी आपल्याला बोलता, लिहिता आणि वाचता आलं पाहिजे. Provided that if another of the requisite is not available, an officer who have cased to be serving member of the armed force of the union who have held rank of lieutenant and above in army or equivalent rank in navy and the air force. तर मित्रांनो, याच्या संदर्भामध्ये वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा बघा 1 जुलै 2026 ही तारीख गृहीत धरून आपल्याला वयोमर्यादेचं जे काही विवरण आहे ते आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. तर या संदर्भातली ही जी मूळ PDF जी आहे ती ही मूळ PDF बघा www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. आणि या संदर्भातली ही जी जाहिरात होती ही जाहिरात आपल्याला जी महत्त्वाची जाहिरात क्रमांक आहे ती 2026 ची जाहिरात क्रमांक 008 ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये 21 एकूण पदं आहेत. आणि याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ते अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 20 मार्च 2026 रोजी ते 9 मार्च 2026 रोजी आपल्याला 12 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन शुल्क जे आहे ते 9 एप्रिलपर्यंतच आपल्याला 12 वाजेपर्यंत कंप्लीट करायचं आहे. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 13 एप्रिल 2026 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये आपल्याला भरायचा आहे. या जाहिरातीमध्ये इतर काही अटी शर्ती त्याचप्रमाणे फॉर्म भरण्यासंदर्भात पण इतर काही महत्त्वाच्या सूचना इथं दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण आता खाली पाहताय अर्ज करण्याची पद्धत जी असणार आहे ती ऑनलाईन असणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ऑनलाईन आयोग जो आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या खात्याची KYC करण्याकरता आयोगाच्या जे संकेतस्थळ आहे त्या संदर्भात पण सूचना दिली बघा. प्रसिद्धी पत्रकाद्वारे KYC प्रक्रिया कंप्लीट करणं हे सुद्धा गरज आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्याला बघा शुल्क जे लागणार आहे ते बघा अराखीव गटाकरता 719 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग यांच्याकरता 449 रुपये. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील आणि हे नॉन रिफंडेबल असेल असे त्यांनी सांगितलेलं आहे. तर या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास मित्रांनो ऑलरेडी वेबसाईट तर मी सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये ही जाहिरात आपल्याला मिळून जाईल. www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावरती ही जाहिरात उपलब्ध आहे, तिथून आपण ती डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. धन्यवाद.